तुम्ही मगाशी काहीतरी सांगितलं की ते भाडं म्हणजे तुम्ही जे मागितलं होतं त्याच्यापेक्षा त्यांनी जास्त दिलं होतं. हो जास्ती दिलं 500 म्हणजे आम्ही 400 सांगितलं होतं त्यांनी 500 दिलं. महिन्याला 500 रुपये द्यायचे. बर. त्याच्यावर वाढलं बी नाही आणि मग ते गेलं पण हा. त्याच्यावर अच्छा. काय सुद्धा नाही. पण तुम्हाला असा अभिमान वाटत असेल लय की अभिमान त्यांचा. आम्ही आता कुठं नाही गेल्यापासून हं. गाठ नाही काय नाही त्यांची, कधी आम्हाला फोन नाही करत नाही तर काय नाही. बर अभिमान वाटणारच काही माणसाचा त्यावर. टीव्हीवर दिसत असतील. इकडे टीव्ही नाही आमच्यात ना, बर दिसलं असतं आमच्या टीव्हीला. बर टीव्ही मग आमची तर बर मग इथं आले की ते किती दिवस असे राहायचे. इथं आली महिना 2 महिना काय त्यांचं काम असेल तर तो राहणार, बर परत महिनाभर काय 2 महिने तिकडे जाणार, परत इकडे येणार. इथं वाशी शेती केली होती ते तिकडे काय बघणार रानातलं जाऊन. बर असं त्यांचा व्यवसाय होता, बाकी काय दुसरं नाही. बर मग त्यांना इतक्या मोठ्या माणसाला भेटायला माणसं भरपूर येत असतील की इथं. येत होती की गावाची आपली, त्यांची काय कोण येणार ते आपल्या ओळखीची नसायची. बर मग ते उशीर त्यांची मुलाखत चालणार, आम्ही काय तसलं मग त्यांचे ते आपलं चहा पाणी म्हणलं तर बाहेरनं मागवणार, आम्हाला कधी त्रास दिलेला नाही. बर आली मी 10-15 म्हणलं तरी येणार, हम्म कारण खुर्च्या बिडच्या सगळं होतं त्यांच्याकडं, बर त्या आम्हाला नाही कधी त्रास दिला त्यांनी. बर